कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा शिक्षकच आयुष्याला खरा आकार देऊ शकतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनी केले. त्या शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांनी विविध विभागात मिळवत असलेल्या यशाचा व क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील हे होते. गुंजन पाटील पुढे म्हणाल्या की आजच्या खोट्या जगात सगळंच खोटं चाललंय, मग ते मानवी जीवनातील प्रेम असो की इतर गोष्टी. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आभासी दुनियेत न जगता वर्तमान काळातील वास्तविक दुनियेत जगावे. यावेळी पाटील यांनी विविध कविता सादर केल्या. सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत करताना संस्थेचे ध्येय धोरण व महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा यांचा आढावा घेतला व हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर प्रेरणादायी ठरेल अशी आशा व्यक्त केली. यानंतर अहवाल वाचन स्वागताध्यक्ष प्राध्यापक अनिल कुंभार यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी येथे आयोजित विद्यापीठ स्तरीय शिबिरात जयंत मोरे यांनी सहभाग नोंदविला. फुटबॉल, बास्केटबॉल, तायक्वांदो, ॲथलेटिक्स, खो खो, मल्लखांब, योगासन खेळामध्ये भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. सकाळी प्राध्यापक अशोक हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फनी गेम्स व फूड स्टॉल यांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर डॉक्टर राजेंद्र लवटे यांच्या अध्यक्षतेखाली शेला पागोटे यांचे सादरीकरण करण्यात आले. अशा विविध कार्यक्रमांचे संयोजन प्राचार्य डॉक्टर जिमखाना प्रमुख आकाश बनसोडे, प्राध्यापक अभिजित चव्हाण, प्राध्यापक रेखा चिंचलीकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव, श्री सुनील मालगावकर, प्रबंधक रावसाहेब लवटे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर स्वाती हक्के, प्राध्यापक जे.व्ही. बाऊचकर यांनी केले, तर आभार प्राध्यापक राजू खोत यांनी केले. कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचा मर्दपणा हरवला, ती लाजण्याची कला विसरली, शुद्ध मैत्री, शुद्ध प्रेमावर व्यभिचारी कळा पसरली. आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे. आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. थोड्या वेळ आधी बायकोचा विषय निघाला होता रोहित. खूप कष्ट घेतात ते तेवढ्यासाठी. चॉकलेट हिरो आणि 6 पॅक आयुष्यभर पुरत नाही, आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही. इकडून कोणी कोणी टाळ्या वाजल्या बघून घ्या. आपला विषय तर टाळ्या वाजवत नाही आहे ना. चॉकलेट हिरो आणि 6 पॅक आयुष्यभर पुरत नाही, आणि म्हणूनच मुली बॉयफ्रेंडशी लग्न करत नाही. जरा हसून बोललं ना की कामापुरतं मिळतं. जरा हसून बोललं ना की कामापुरतं मिळतं. आणि खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. पुढच्या वेळी ज्यांना खरंच प्रेम कळतं त्यांच्यासाठी, की विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते. विश्वासाने हात धरतो त्याला बोलण्याची गरज नसते. या हातातून त्या हातात एक धमनी सतत भासते. मुलींना हवा असतो विश्वास. मुलींना हवा असतो विश्वास. त्या डोळ्यात सागर दाटून बसतात. भाकरीपरी करपत असताना काजळलेल्या तव्यापरी हसतात. तुझ्या नजरेत किंमत दिसू दे. तुझ्या नजरेत किंमत दिसू दे. तिला सारं विश्व मिळतं. आणि खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. मुलींना सारं कळतंच, हे तर मी नेहमीच म्हणते. एका ठिकाणी येऊन मुलींचा मेंदू जरा बंद पडतो. एवढा आवाज करायची गरज नाही. मगापासून ज्यासाठी तुम्ही हसलाय ना, ते अभिमान करण्यासारखं नव्हतं. काही गोष्टी आपल्याला मनातल्या मनात जरासा लाजही वाटाव्या अशा होत्या, पण आपण त्यावरही दाद दिलेली आहे. आणि बऱ्याच लोकांचे आवाज चांगले आहेत. विविध कला गुणदर्शनाचाही कार्यक्रम असतो नंतरच्या काळात, तिथं आपण देऊया आवाज.
तर मी सांगत होते की मुलींचा मेंदू एका ठिकाणी साठी कुठे दुखतं, कुणाला कधी काय खुपतं, कुठे फक्त धूर उठतो आणि कुठे खरंच काळीच चढतं. खरंच सांगते, या मुलींना सारं कळतं. क्या बात, वा, टाळ्या वाजवा. सगळ्यांचेच मेंदू बंद पडतात प्रेमात पडताना. म्हणजे झाकीर खान जसं म्हणतात की जगातली सगळ्यात सुंदर मुलगी सुद्धा कुठल्या तरी ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्यासोबत फिरत असते आणि त्यांना बघून आपल्याला वाटतं की आपण आयुष्यात असं कुठलं पाप केलंय. ती परिस्थिती असते जिथं तिचा मेंदू बंद पडलेला असतो प्रेमात पडताना. तर मला तुमच्याकडून उत्तर हवंय, तुम्हाला ती कविता ऐकायची आहे का जेव्हा ती त्याच्या लग्नाला जाते? बहुतांशी लोकांच्या आयुष्यात हीच वेळ येणार आहे, त्यामुळे ही कविता तरी आपल्याकडे घेऊन जाता येईल पुढच्या काळात.